नमस्कार मित्रांनो, मी काजल तुमचे मनपूर्वक स्वागत करते. विजन एक्सेस वर संगणकाच्या ज्ञानाचे दार उघडते. कीबोर्डची ताकद दाखवतो इथे. फक्त बोटांवर फिरवा. संगणक दिमतीला उभा आहे तिथे. वर्ड, एक्सेल, ब्राउझिंग काय हवंय तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. आम्ही सगळं जणू साधूचं फुलपा करू तुम्हाला. करा छोटंसं काम, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण इथे ज्ञानाला नाही आहे थांब. चला तर मित्रांनो, पाहूया आज काय आहे खास खास. आज आपण कम्प्युटर बद्दल, कम्प्युटर मधील अलाइनमेंट आणि पॅराग्राफ फॉन्ट या संदर्भात माहिती घेणार आहोत. पॅराग्राफ फॉन्ट म्हणजेच पॅराग्राफ फॉन्टचा सर्वात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे लिस्ट बनवणे. तर पॅराग्राफ फॉन्टिंग मध्ये सर्वात जास्त लिस्टला खूप मागणी आहे. ही जी लिस्ट आहे ती लिस्ट बनवायची कशी हे आपण पाहणार आहोत. तर मी सुरुवातीला थोडक्यात माहिती देतो. लिस्ट ही 2-3 पद्धतीने बनवता येते, जसे की ABCD किंवा रोमन अंक किंवा साधे 1 2 3 4 अशा पद्धतीने आपल्याला लिस्ट क्रिएट करता येते. किंवा बुलेट नावाचे एक मायक्रोसॉफ्ट वर्डने एक सिम्बॉल दिलेला आहे, त्यातनं पण लिस्ट आपल्याला बनवता येते. तर ती कशी लिस्ट क्रिएट करायची हे आपण पाहणार आहोत. आणि हाच पॅराग्राफ फॉन्ट मधला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. तर मी ते वर्ड ओपन करतो. इथे मी वर्ड ओपन केलेला आहे. मी सर्वात टायटल चेक करणार, कारण की जर एखादं दुसरंच ऍप्लिकेशन ओपन झालं असेल आणि जर ते मला कळलं नाही तर मग खूप अवघड होतं. म्हणून टायटल चेक करणं हे फार महत्वाचं आहे. तर मी आता टायटल चेक केलेलं आहे. आता लिस्ट कशी बनवायची, याआधी लिस्ट का बनवायची बरं याबद्दल सांगतो मी. आपण एखाद्या ग्रोसरी शॉप मध्ये ग्रोसरी घ्यायला जातो. त्या ग्रोसरी मध्ये आपल्याला खूप सामान आणायचं असतं. तर आपण त्याची एक लिस्ट तयार करतो. एका चिठ्ठीमध्ये आपण त्याची एक लिस्ट तयार करतो आणि ती लिस्ट घेऊन आपण त्या ग्रोसरीमध्ये सामान आणायला जातो. तेव्हा ते आपल्याला समजतं की हा ही वस्तू घ्यायची आहे आणि ही पण म्हणजे वस्तू ज्या काही घ्यायच्या त्या समजतात. तर मी आता इथे एक टायटल देऊन ठेवतो सुरुवातीला, लिस्ट ऑफ कंट्री. LIST list CONTRY. इथे मी लिस्ट ऑफ कंट्री हे टायटल लिहिलेलं आहे. तर आता लिस्ट कशी क्रिएट करायची, आपण तर एका खाली एक लिहू शकतो किंवा एका शेजारी एक लिहू शकतो, पण ती लिस्टच होणार नाही. त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डनी लिस्ट साठी एक स्पेशल फीचर दिलेलं आहे. ते फीचर कसं यूज करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी सुरुवातीला रिबन मध्ये जाणार. ऑल्ट की मी प्रेस करणार. होम टॅब मी इथे सिलेक्ट करणार. इथे डाऊन एरो प्रेस करणार. हे मी ग्रुप वाईज नॅव्हिगेट करतोय कंट्रोल राईट एरोनी. इथे पॅराग्राफ ग्रुपिंग आलेलं आहे. याचे सर्व ऑप्शन आपण टॅप कीने बघू शकतो. नंबरिंग स्प्लिट बटन, ह्याच्यावर जर स्पेस केला, हे जर तुम्ही हा बॉक्स चेक केला तर याची लिस्ट नंबरिंगने क्रिएट होणार. Multi-level list collapsed. Create a multi-level list to organize items or create an outline. You can also change the look of individual levels in your list or add number into headings in your document. Alt-H-M 3 of 15. Alt-H-M हे शेवटी काय अनाउन्स केलं हे पुन्हा एकदा ऐका. Multi-level list menu item focused collapsed. Create a multi-level list to organize items or create an outline. You can also change the look of individual levels in your list or add number into headings in your document. Alt-H-M 3 of 15. Alt-H-M म्हणजेच हे जे शेवटी जे अनाउन्स केलं हे आहे शॉर्टकट कमांड. तर आता आपण नंबरिंगची शॉर्टकट कमांड बघूया.
Numbering split button not checked. Collapsed. Create a numbered list. Click the arrow for more numbering formats. Alt H N2 of 15. Alt HN पुन्हा एकदा बघा. Multi-level list collapsed. Create a multi-level list to organize items or create an outline. Numbering split button not checked. Collapsed. Create a numbered list. Click the arrow for more numbering formats. Alt H N2 of 15. नंबरिंग लिस्ट इथे आलेली आहे. नंबरिंग लिस्टची शॉर्टकट कमांड आहे Alt HN. तर आता ती प्रेस करून बघूया बरं. बघू बरं आपला कम्प्युटर किती खरं बोलतंय. तर सर्वात पहिले मी बाहेर येणार आहे यातनं. त्याशिवाय ती की आपल्याला प्रेस करता येणार नाही. मी बाहेर येणार. Document print layout page 1 section. आता 1 plan. डॉक्युमेंट वरती फोकस आहे. मी इथे Alt H टाइप करणार. Alt दाबून H दाबणार. Alt H. Ribbon tabs tab control. U bullet library grouping 1 of 2. Non 1 of 8. इथे बुलेट आहे. N. Bullet split button. Ribbon tabs tab document print layout page 1 set. Ribbon tabs tab. Alt H मी इथे दाबलं. होम टॅब आलं. N. Numbering library grouping 1 of 2. नंबरिंग लायब्ररी. नॉन जर तुम्ही ठेवलात तर आपल्याला नंबरिंगची लिस्ट बनणार नाही. 1, 2, 3. Alignment left. Number format. 1 not selected. Number alignment. Left 2 of 8. ह्या नंबरच्या मध्ये सिम्बॉल येतात पण ते सिम्बॉल काय स्क्रीन रीडर वाचत नाही तर त्यासाठी इन्सर्ट NVDA साठी इन्सर्ट P ही कमांड यूज करायची. सिम्बॉल लेवल ऑल करायचा म्हणजे सर्व सिम्बॉल्स ते दाखवणार. Symbol level sum. सम Symbol level most. मोस्ट पण ठेवलं तरी हरकत नाही पण ऑल हा ऑप्शन बेटर राहील. Symbol level all. ऑल. Set numbering value dot dot dot. Numbering library grouping 1 of 2. Non 1 of 8. नॉन 1 comma 2 comma 3 comma dot 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 comma alignment left comma number 1 comma 2 comma 1 comma 2 comma 3 comma dot 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 comma alignment left comma number format colon 1 right parent not selected number alignment colon left 3 of 8 नंबर अलाइनमेंट. comma Roman 2 comma Roman 3 comma dot 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 comma alignment right comma number format colon I not selected. हे रोमन अंक आहेत. तर आता आपण रोमन अंकांची लिस्ट बनवूया. मी इथे स्पेस करतो. Document 1 dash word document print layout page 1 section 1 dot. रोमन आहे. आता लिस्ट ऑफ कंट्री वरती हेडिंग घातलं होतं मी तर आता इथे 3 कंट्रीजची नाव लिहितो मी जसे की इंडिया. I-N-D-I-A India. I dot in Roman 2 dot. रोमन 2. हे इन्सर्ट अ पॅरोनी ह्याचा फोकस इन्सर्ट अ पॅरोनी चेक करायचे की खाली म्हणजे आपण जर एखादा आकडा सिलेक्ट केला रोमन अंक असतील किंवा 1 कॉमा 2 कॉमा 1 डॉट 2 डॉट असं जर आपण एखादं सिलेक्ट केलं तर ते तेच येत राहणार. असं मायक्रोसॉफ्ट वर्डने आपल्याला यासाठी हे फीचर आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर इथे मी अमेरिका टाइप करतो. A-M-E-R-I-C-A America. अमेरिका. इथे Roman 3 dot. इंग्लंड. E-N-G-L-A-N-D. इंग्लंड टाइप केलं. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आता लिस्ट इथं तयार झाली पण आपल्याला त्याच्या खाली हे कॅन्सल करून आणखी एक दुसरी लिस्ट बनवायची ती म्हणजे इंडियन स्टेटची एक एक्झाम्पल साठी. तर इथे मी डबल एंटर करणार. Roman 3 dot. Big blank. डबल एंटर केल्यामुळे काय झालं इथे हे रोमन अंक कॅन्सल झाले. आता आपण नंबरिंगनी लिस्ट कशी बनवायची ते पाहूयात. मी पुन्हा एकदा Alt H आणि N करणार आहे. Ribbon tabs tab control expanded. Home tabs N. Numbering library grouping 2 of 1 comma 2 comma 3 comma dot 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 comma. उदाहरणासाठी आपण हे घेऊयात. Document 1 dash word document print layout page 1 section 1 1 dot. 1 Roman 3 dot 1 dot. 1 आपण इथे टाकू लिस्ट ऑफ इंडियन स्टेट्स. L-I-S-T list A-D-F space space F D O F of space I-N D-I-A-X X N N space S-T-A-D-E लिस्ट ऑफ इंडियन स्टेट्स. state 2 dot. इथे 2 आकडा आलाय. आपण इथे 2 राज्यांची नावं लिहू जसे की M-A-A-R-A-H-D-R-A महाराष्ट्र Maharashtra आणि गुजरात. G-U-J-A-R-A-T. गुजरात. तर अशा पद्धतीने आपण पॅराग्राफ फॉर्मॅटिंग करू शकतो. याच्यामध्ये इन्क्रीज डिक्रीज शिवाय कॅपिटल ABCD प्रमाणे देखील आपण अशा पद्धतीने लिस्ट बनवू शकतो. तर आता आपण अलाइनमेंट बद्दल जाणून घेऊया. अलाइनमेंट मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अलाइनमेंट आहे. अलाइनमेंट मध्ये सेंटर, लेफ्ट अलाइन, राईट अलाइन, जस्टिफाईड अशा विविध प्रकारचे आपल्याला ऑप्शन्स मायक्रोसॉफ्ट वर्डने प्रोव्हाइड केलेला आहे. तर लेफ्ट राईट अलाइन आणि जस्टिफाईड या गोष्टींचा उपयोग आपल्याला लेटर रायटिंग साठी होणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये जसे तुम्ही
पेपरला प्रश्न येतो की पत्रलेखन लिहा, तर जसं तुम्ही पेपरवर पत्र लिहिता पेनाने, तसंच मायक्रोसॉफ्ट वर्डनी यासाठी हे फीचर्स प्रोव्हाइड केलेलं आहे. एखाद्या स्टोरीचं टायटल आपण सेंटरला कसं लिहितो तसंच इथे आपल्याला सेंटरला घेता येतं. आता याच फाईलमध्ये हे मी तुम्हाला करून दाखवतो. 2.1 Roman 3. List of spelling error can try. लिस्ट ऑफ कंट्री हे मी आता सिलेक्ट करणार. India. List of spelling error can try. In L. Lima. List of can try selected. लिस्ट ऑफ कंट्री आणि ते सेंटरला घेणार. कंट्रोल ई प्रेस करणार मी त्यासाठी. Center. सेंटरला गेलं. पण आता हे सेंटर म्हटलं, पण हे सेंटरला गेलंय की नाही. आता जर तुमच्यासोबत एखादा साइटेड किंवा पार्शली जर व्यक्ती असेल तर त्याला दिसणार की हा हे सेंटरला गेलंय. पण जर तुम्ही एकटेच असाल आणि तुम्ही फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड आहात आणि तुम्हाला कोणाचीही हेल्प न घेता जर करायचं असेल तर त्यासाठी देखील शॉर्टकट कमांड आहे. सेंटरला गेलंय की नाही पाहण्यासाठी इन्सर्ट एफ मी इथे प्रेस करतो. इन्सर्ट एफ. Style normal calibri 12.0 VT black on white align center line spacing multiple 1.16. अलाइन सेंटर लाईन. अलाइन सेंटर लाईन. आता याच लाईनला आपल्याला लेफ्टला कसं घ्यायचं ते मी सांगतो. लेफ्टला आपल्याला खूपदा घ्यावं लागतं काय काय गोष्टी, म्हणजे पत्र लिहिताना किंवा काही पण करताना. तर ते लेफ्टला कसं घ्यायचं ह्याची कमांड आहे कंट्रोल प्लस एल. मी ते कंट्रोल प्रेस करून ठेवलेलं आहे. आता मी ते एल प्रेस करतो. Left align. लेफ्ट लाईन. लेफ्ट लाईन म्हटलं पण ते गेलंय ना ह्याची खात्री करण्यासाठी मी पुन्हा येते प्रेस करणार. इन्सर्ट दाबून धरलं. तुम्ही इन्सर्टचा कॅप्स लॉक आणि नंपॅड 0 अशा दोन्ही इन्सर्टचा तुम्ही यूज करू शकता, किंवा जर कीबोर्डला इन्सर्ट नावाचं एक स्पेशल बटन असतं त्याचा देखील यूज करू शकता. मी ते इन्सर्ट ॲप प्रेस करतो. Style normal calibri 12.0 VT black on white align left line spacing multiple 1.16. लेफ्ट लाईन म्हणजे ते लेफ्टला पोहोचलेलं आहे. आता राईटला कसं घ्यायचं बरं. राईटला तर आपल्याला खूपदा घ्यावंच लागतं. पत्रलेखन असेल किंवा इतर काही, राईटला तर आपल्याला खूपदा घ्यावं लागतं. ती सर्वात महत्वाची कमांड आहे. राईटला घेण्यासाठी कंट्रोल आर नावाची कमांड आहे. मी ते कंट्रोल दाबून धरलेलं आहे. मी ते आर प्रेस करतो. Right align. राईट अलाइन. मी पुन्हा खात्री करण्यासाठी इन्सर्ट एफ प्रेस करणार. Style normal calibri 12.0 VT black on white align right line spacing multiple Right line. 1.16. राईट लाईन. आता जस्टिफाईड म्हणजे काय, आपण शेवटी लेटर रायटिंगच्या शेवटी योर्स सिन्सिअरली किंवा असं काहीतरी लिहितो. तर ते त्याच्या वरची लाईन राईट साईडला असते, त्याच्या खाली थोडंसं ते असं राईट साईडलाच असतं, पण ते थोडंसं सायटेड व्ह्यूनुसार थोडं वेगळं असतं ते. तर ते जस्टिफाईड कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगतो. मी पुन्हा कंट्रोल एल प्रेस करतोय. Left align. हे लेफ्ट लाईन म्हणलं. तुम्ही तर म्हणला तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे लेफ्टला जाण्याची पण कमांड कंट्रोल एलच आहे आणि जस्टिफाईडला पण कसं काय कंट्रोल एल. तर ते आता लेफ्ट लाईन म्हणले, पुन्हा मी कंट्रोल एल प्रेस करते. तुम्हीच बघा काय म्हणताय. Justified. जस्टिफाईड आलं की नाही. जस्टिफाईड मी पुन्हा चेक करणार इन्सर्ट एफ नी. Style normal calibri 12.0 VT black on white align justified line spacing multiple 1.16. ओके. जस्टिफाईड. अशा पद्धतीने आपण अलाइनमेंट करू शकतो, पॅराग्राफ फॉर्मॅटिंग करू शकतो. आणखी विविध फीचर आहेत मायक्रोसॉफ्ट वर्डचे. ठीक आहे. थँक्यू. मग मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.